स्वच्छ आणि पक्के रस्ते, दर्जेदार शाळा, स्वच्छ तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, आरोग्य केंद्र आणि एकत्र येऊन उत्सव साजरे करणारे गावकरी. आदर्श गावासाठी आवश्यक अशी सारी वैशिष्ट्ये जपणारं हे आहे हिंगोली जिल्ह्यातलं डिग्रस कराळे गाव. गावातल्या अनेकांचं आडनाव कराळे असल्यामुळे या गावाचं नाव डिग्रस कराळे असं पडलं. या गावाला चळवळीचाही इतिहास आहे. 80च्या दशकात झालेल्या शेतकरी चळवळीमध्ये या गावातले 2 शेतकरी शहीद झाले. त्यांचे पुतळे सुद्धा या गावामध्ये उभारण्यात आलेत. गावात प्रवेश करताच वेगळेपणा जाणवू लागतो. इथे अगदी गल्लीबोळात सुद्धा आपल्याला सिमेंटचे रस्ते दिसतात. या गावामध्ये जलशुद्धीकरण केंद्र आहे, त्यामुळे प्रत्येक घराला पिण्याचं पाणी अगदी उत्तम मिळतं. प्रत्येक घरी सुलभ शौचालय तर आहेच, पण त्याचबरोबर ठिकठिकाणी कचरा कुंडी सुद्धा ठेवण्यात आली आहे. गावकऱ्यांनी एकजुटीनं आणि मेहनतीच्या जोरावर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि तंटामुक्त गाव अभियानामध्ये विभागीय पुरस्कारही पटकावलाय. या गावची जनता इतकी चांगली आहे की कोणताही कार्यक्रम टाका तुम्ही, कोणताही कार्यक्रम आणा, जनता उचलून धरती आणि असं फार काही सांगायचं सवरायचं काम पडत नाही. आणि त्या हिशोबाने इथं काम तडीच नेलं जातं. खूप चांगले कार्यक्रम काही राबविले जातात गावामध्ये. स्वच्छतेसाठी पुरेशी खूप काही माहिती दिल्या जाते. जे आमच्या गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतच्या सहकार्याने गावामध्ये कचरा कुंडीची व्यवस्था केलेली आहे. पूर्ण गावगाव गल्ली गल्ली एक एक कचरा कुंडी ठेवलेली आहे. त्याच्यासाठी सर्व महिलांना सूचना केलेली आहे की सर्व कचरा कुंडी जे गावामध्ये जे वेगवेगळे कचरा आहे ते कचरा कुंडीत टाकला गेला पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या महिलांनी सहकार्य केलेले आहे. आमच्या गावामध्ये कुठेही कचरा आजूबाजूला न पडता कचरा कुंडीमध्ये टाकला जातो. अशी सगळी व्यवस्था आमच्या गावामध्ये केलेली आहे. गजानन महाराजांच्या दिंडीचा मराठवाड्यातला 3रा मुक्काम हा डिग्रस कराळेत असतो. हा पालखी कार्यक्रम म्हणजे गावकऱ्यांसाठी मोठा उत्सवच. या दिवशी गावात जत्रा भरते. गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतले हजारो नागरिक इथे येतात. या सगळ्यांसाठी भव्य अशा महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात येतं. सर्व गावकरी उत्साहानं या सोहळ्यात यजमानपद सांभाळतात. या ठिकाणी गेल्या 40 वर्षापासून गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचा मुक्काम दरवर्षी आमच्या गावामध्ये असतो. तर त्या मुक्कामाच्या दिवशी आमचं गाव म्हणजे एक यात्रेचं स्वरूप या ठिकाणी तयार होतं. एक धार्मिक वातावरण तयार होतं. आणि त्या पालखीतील सोहळ्यातील जे भाविक भक्त सोबत येतात त्यांच्यासोबतच या ठिकाणी पंचक्रोशीतील जवळपास 10,000 लोक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. त्या सर्वांचा या ठिकाणी आम्ही गाववाल्याच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचा या ठिकाणी योग आणीत असतो. गावातली जिल्हा परिषदेची ही शाळा एखाद्या शहरी इंग्रजी माध्यमातल्या शाळेच्या तोडीस तोड आहे. या प्राथमिक शाळेत एकूण 11 तुकडे आहेत. एकंदरीत 322 विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. हिंगोली जिल्ह्यातली ही पहिली डिजिटल शाळा आहे. या शाळेला 2दा राज्यस्तरीय पुरस्कारही मिळालाय. त्यामुळे ही आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. आज आमच्या शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत 11 तुकडे आहेत आणि 322 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. मराठी माध्यमाची शाळा आहे आणि या ठिकाणी दर्जेदार शिक्षण कशा पद्धतीनं देता येईल याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो. सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश माध्यमाकडे जाणारे जे मुलं आहेत हे फार कमी प्रमाणामध्ये आमच्या गावची जातात आणि मराठी माध्यमामध्ये शिक्षण या ठिकाणी आम्ही देतो. ज्ञानरचनावाद हा गेल्या 1.5 वर्षापासून शासन निर्णयाप्रमाणे आम्ही या ठिकाणी अध्यापन त्या पद्धतीनं करतो. प्रत्येक वर्गामध्ये शैक्षणिक साहित्य रचनावादी आम्ही तयार केलेला आहे. जमिनीवरती रेखाटनसुद्धा केलेलं आहे आणि काही लॅमिनेटेड साहित्यसुद्धा आम्ही आमच्या शाळेचं स्वतंत्र अभ्यासक्रमनिहाय आम्ही तयार केलेला आहे.
आणि ही आमची शाळा ही जिल्ह्यातील पहिली शाळा अशी आहे की जी डिजिटल शाळा झालेली आहे. विद्यार्थ्यांना जेवणापूर्वी आणि स्वच्छतागृहातून आल्यानंतर स्वच्छतागृहातून आल्याच्या नंतर साबणाने हात धुण्याची सुविधासुद्धा आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लोकसहभागातून हँडवॉश स्टेशन जे की स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय हा जो पुरस्कार केंद्र सरकारचा आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमची शाळा यावर्षी उतरलेली आहे आणि ती जिल्ह्यामध्ये तोही पुरस्कार आम्ही प्रथम क्रमांकाचा मिळवलेला आहे. 32 नळ असलेलं हँडवॉश स्टेशन आम्ही उभं केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी लागणारा जो साबण आहे तो साबण सुद्धा आम्ही गावकऱ्यांच्या सहकार्यानं एक मदत फेरी आम्ही काढली होती आणि जवळपास 300 साबण गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी दानरूपानं दिलेले. आमच्या शाळेत गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज सोप्या पद्धतीने शिकवतात. डिग्रस कराळे गावातल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये उत्तम आरोग्य सुविधा आहेत. त्यामुळे या गावकऱ्यांना शहरी हॉस्पिटलचे उंबरठे झिजवावे लागत नाहीत. तसंच गावकऱ्यांनी श्रमदानातून तलावातला गाळही काढलाय. त्यामुळे गावातल्या तलावामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावामध्ये 7 बंधारे उभारण्यात आलेत. त्याचाही शेतकऱ्यांना मोठा फायदा होतोय. आमच्या गावामध्ये जे जलयुक्त शिवाराचे जे कामं झालेले आहेत त्याच्यामध्ये छोटे छोटे बंधारे, गेटचे बंधारे, त्याच्यानंतर जे तलावामध्ये गाळ काढणे, काही खोदकाम झालेलं, त्यांच्यामुळं आम्हाला जवळपास बराचसा फायदा हा चांगला अनुभवतो. कारण ज्यावर्षी आमचं जे अगोदर मार्च किंवा डिसेंबरमध्ये पाणी संपायचं तर त्याच्यानंतर यावेळेस 2 महिन्यानंतर लेट पाणी पुरलं आम्हाला. त्याच्यामुळे आमचे गव्हाचे पीक चांगलं निघालं आणि हळदी वगैरे बऱ्याच प्रमाणात चांगलं वाढल्या आणि जेणेकरून जे रस्ते आपले ते बंधाऱ्यासाठी जे साईडनं जे पाणी जास्त थांबून धरण्यात आम्हाला ती योग्यता चांगली मिळाली. हमारे स्टाफ में एक फार्मासिस्ट, एक नर्स और एक डॉक्टर इतना स्टाफ है. हमारी ऑन एन एवरेज रोज़ की ओपीडी 50 से 60 पेशेंट की होती है. यहाँ पर ओपीडी की सहूलत है और फर्स्ट एड ट्रीटमेंट यहाँ पर दिया जाता है. अपने लास्ट ईयर की ओपीडी 17,000 की ऑलमोस्ट 17,000 की ओपीडी लास्ट ईयर हुई थी और यहाँ पर पेशेंट की पट्टी की जाती है. अगर किसी को कोई ज़ख्म वगैरह है तो उसको उनकी ड्रेसिंग की जाती है एंड HIV टेस्टिंग होती है. PS के सैंपल भेजे जाते हैं. स्पुटम एग्जामिनेशन के लिए पेशेंट को भेजे जाते हैं. ये अपना एक फर्स्ट कांटेक्ट सेंटर के जैसा है कि जैसे अपन यहाँ पे पेशेंट को प्रीलिमिनरी एग्जामिनेशन करके अगर कॉम्प्लिकेटेड पेशेंट है तो उसको आगे हिंगोली सिविल हॉस्पिटल में भेजा जाता है. गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करायचं ठरवलं की गावाचं चित्र बदलतं. गावकऱ्यांचं रोजचं जगणं हे सुसह्य होतं. डिग्रस कराळे गाव हे याचं उत्तम उदाहरण. या गावानं प्रत्येक क्षेत्रात आपला स्तर उंचावलेला आहे. अन्य गावांनीही याचं अनुकरण नक्कीच करायला हवं. भगवान वैरागड, महाराष्ट्रवान, हिंगोली.